नमस्कार मित्रांनो, सकाळी 6:50 झाले. मी आमच्या घरापासून बऱ्याच अंतरावर आलेलो आहे आणि सकाळी इकडे ट्रॅफिक कशी असते केवळ तेवढं पाहण्यासाठी मी इकडे पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे आलेलो आहे. आता खरं तर माझ्याकडे 2-3 ऑप्शन होते. त्यातला एक ऑप्शन मला प्रिफर करायचा म्हणजे एक तर ह्या चौकात आल्यानंतर म्हणजे मागे ह्या चौकात आल्यानंतर मला डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं हे ठरवायचं. आणि मी आता त्या ठरवलेलं आहे की आपण या बाजूने पुढे पुढे राहायचं. आणि हा असा मागून रस्ता आलेला आहे. मग आपण इकडे जाणार आहे सरळ जितकं जमेल तिथपर्यंत. हे माझ्या मागे चौकातलं ट्रॅफिक दाखवतो आहे. इथं ट्रॅफिक पाहणं सुद्धा केवळ ट्रॅफिक पाहणंसुद्धा एक आल्हाददायक आहे. म्हणजे मला तरी वाटतं बाबा, तुम्हाला कोणाला काय वाटतं मला माहिती नाही, पण मला ट्रॅफिक पाहणंसुद्धा एक आल्हाददायक वाटतं. याचं कारण असं तर आपण असं पुढे पुढे जाऊ इकडे. तर याचं कारण असं की जेणेकरून काल माझ्या नातीला मला आणायचं होतं शाळेतून. तर सुनेने मला सांगितलं की पोरांना तेवढं घेऊन या. तर मी आता पोरांना आणायचं म्हटलं ना तर जितकं 10-12 मिनटं लागत असतील आमच्या घरापासून जायला. तर मी तब्बल तास-दीड तास लवकर घरातून निघालो आणि म्हटलं आपलं ट्रॅफिक पाहत बसावं. आणि ते ट्रॅफिक पाहण्यातसुद्धा इतकी गंमत आहे खऱ्या गाड्यांनो. किती वेळ गेला ना तर तुमचा टाईमपास होऊ शकेल. समोर कदाचित तुमच्या मनात प्रश्न आला असेल की इकडे 2 व्हीलर नाही का. तर आपण ह्या रस्त्यावर काउंट करूयात. आत्ता फक्त एक 2 व्हीलर गेलेली आहे. इकडे हे सरकार डिझेलचा भाव आहे, डिझेल पेट्रोलचा भाव आहे. इथं गॅसोलिन म्हणलं जातं 4.15 म्हणजे $4.51 पेट्रोल काय डिझेल आहे मला नक्की नाही सांगणार, पण मोस्टली पेट्रोल असावं. आता 4.51 म्हणजे मला सुरुवातीला माहिती नव्हतं, कारण माझ्या नेहमीच्या काउंटप्रमाणे मी 4.51 म्हणजे 8 चोक 32 $80 डॉलरचा जरी रेट धरला तर 80 रुपये 8 चोक 32 320 रुपये लिटर होऊ शकतं का. माझ्या मनातच हा बराच वेळा प्रश्न पडला होता. आणि मी ऐकायचो बरं इकडे पेट्रोल स्वस्त आहे, डिझेल स्वस्त आहे. त्यावेळेला म्हटलं आमच्याकडे 70-80 त्यावेळेला होतं आणि इकडे 320. तर त्याचं कारण मला नंतर कळलं की इकडे जे काउंट करतात ना ते गॅलनमध्ये करतात आणि आपल्याकडे लिटरमध्ये असतात. आणि 3.2 का 3 लिटरचं एक गॅलन होतं. हे मला नंतर कळलं खरं. त्यानंतर दुसरं असं आणखी एक आहे की आत्तापर्यंत इतकं जर चालत आलं असेल ना आपल्याला तर कुठेही असं सार्वजनिक शौचालय किंवा आपल्यात थोडक्यात मुतारी वगैरे कुठे दिसत नाहीत. तर इथं कुठेही फिरलं ना तर मुतारी वगैरे काही दिसणार नाही. पण ज्या वेळेला कोणाला जायचं असेल ना तर असलं कुठलंही एखादं दुकान असेल, शॉप असेल, सरकारी आस्थापना वगैरे म्हणजे ठिकाण असेल तर तिथे रेस्टरूमला तुम्ही फ्री ऑफ जाऊ शकता. आणि काल मी तो प्रयोग केलासुद्धा. काल बसलो होतो तर म्हटलं चला बघूया म्हणून. तर शेजारी मागणं आलं होतं, मला काय खायचं नव्हतं, तरीसुद्धा मी जाऊन रेस्टॉरंटला जाऊन आलो. तर मी म्हटलं फक्त आत्तापर्यंत एक मोटरसायकल गेलेली आहे. हां, कदाचित दुसरी येते, मला थोडा आवाज येतो आहे. हां, दुसरी आली ही दुसरी आली मोटरसायकल. म्हणजे आत्तापर्यंत 2 झाल्या मोटरसायकल. 2 मोटरसायकल झाल्या. आता या आपल्याला किती दिसतात तेवढं मी काउंट करून सांगेल तुम्हाला. असं मी मागून आलेलो आहे आणि आपल्याला फक्त ही रस्त्यावरची वाहतूक पाहिजे आहे म्हणून आपण व्हिडिओ करतो आहे आणि असं पुढे चाललेलं आहे. पण इथून चालणं किती चिकिरीचं आहे. मी थोडी रिस्क घेऊन चालतो आहे. आणि समोर काय ॲक्सिडेंट झालं आहे की काय झालं आहे मला माहिती नाही, पण पोलिसांची गाडी थांबलेली आहे. आपण पुढे गेल्यानंतर पाहूयात. अशी दुकानं असतात आणि पोलिसांची गाडी थांबली आहे, फक्त काही झालेलं नाही.
खरं हे चालणं किती रिस्की आहे पहा, तुम्हाला दाखवतो. हे जे गवत आहे पूर्णपणे दवाने भरलेलं आहे आणि माझे पाय पूर्ण ओले झालेले आहेत. पण अननेसरी रिस्क नको कडेने, म्हणून मी आपल्या कडेकडेने गवतातनं दवातनं भिजत चाललेलो आहे. इथे असा चालण्याचा मार्ग नाहीच आहे मुळे हा, पण रूल्स रेग्युलेशन ब्रेक करतो अशातला भाग नाही मला मी, पण मोस्टली चालत नसावे कोणी. मी आता आठवड्याभर झालं इथे आलो आहे, पण असं व्हिडिओ काढायला रिस्की आहे किंवा भीती वाटते लिटरली ॲब्सोल्युटली काही नाही मला वाटत तसं. नाहीतर माझ्यासारखा गावंडाला तो प्रश्न पडत असेल, पण समोर नकोय मी. खरं तर माझं लक्ष आहे, मी दोन्ही बाजूकडनं पाहतो आहे, म्हणजे पलीकडच्या बाजूने सुद्धा आणि अलीकडच्या बाजूने सुद्धा पाहतो आहे. मोटरसायकल किती जातात, कदाचित 2च गेले असावेत. मागून चालत आलेलो आहोत. याला डगलस ड्राईव्ह म्हटलं जातं आहे. समोर जो प्लसचं चिन्ह आहे तिथे खाली लिहिलेलं आहे डगलस ड्राईव्ह. आता पहा सिग्नल नाही आहे म्हणून ट्रॅफिक नाही आहे, आणि ट्रॅफिक जरी नसली तर माझा व्हिडिओ पुढे पुढे पळतोच आहे. आता पलीकडच्या बाजूने ट्रॅफिक सुरू झालेली आहे थोडीफार. या बाजूने म्हणजे माझ्या डाव्या बाजूने सिग्नलला थांबले असतील म्हणून काही नाही. हां आले पाहता थोडे काळ मागे जी पांढरी गाडी दिसते ना, तर मला त्या गाडीबद्दल सांगायचं आहे. ती आली आहे इकडनं, म्हणजे या बाजूने आलेली आहे. आणि अमेरिकेमध्ये पादचाऱ्यांना इतकं हॉरिबल संरक्षण असतं की आता सिग्नलला कुठे आता मला रस्ता क्रॉस करायचा असेल तर समोरनं गाडी आली ना, तर त्यातला आतला ड्रायव्हर हाताने स्टेअरिंगवर हात असतात तरी आपल्या तोंडाकडे बघून म्हणतो गो 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 गो. म्हणजे त्याला उशीर जरी झाला असेल ना तरी तो थांबतो. आणि हे प्रत्येक वेळेला होतं, असं माझ्या बाबतीतच नाही, पण हे इव्हन माझी सून किंवा मुलगाच्या ज्या गाडीमध्ये मी बसतो ना ते सुद्धा त्याने गाडी का वळवली, तिनं निर्णय बदलला असेल कदाचित. ही लेडी बघा मला म्हणेल नाही गेली पुढे, तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, नाहीतर तिनं सांगितलं असतं मला की पुढे जा. आता तिला पलीकडे रस्ता क्रॉस करायचा आहे, मागच्या बाजू पलीकडच्या लेनमध्ये जायचं आहे. मागे खूप गाड्या आहेत म्हणून ती इतकं थांबली. ठीक, माझं बिलू ह्याच्यामध्ये आहे की एखादा काही टाकायचं असेल तर नुसता फोटो मी तुम्हाला दाखवला तर त्याच्यावरनं काही कल्पना येऊ शकणार नाही, पण तोच फोटो जर हालायला डोलायला लागला तर थोडंसं इम्प्रेशन पडेल. आणि त्याच्याशिवाय त्या व्हिडिओला जर बोलणं व्यवस्थित असेल तर दुधात साखर. तर त्याच्या बाबतीत मला असं म्हणतं मला काही बोलता येत नाही आहे, काही मी मोस्टली दाखवण्याचा प्रयत्न करेन. एक्सप्लेनेशन मला जमत नाही आहे म्हणा किंवा काय, पण तुम्ही पाहू शकाल. आता पुन्हा इथे एक तळं आलं पा, तळं मी म्हणतो आहे, लेक म्हणतो आहे, प्रॉपर वर्ड्स नाही सांगता येणार. हे जागोजागी आहेत. आता थोड्या वेळात आणि किती वेळात दुखत जाईल मला माहिती नाही. मी व्हिडिओ सुरू केला की लगेच खरं ते संपतो. आता 9 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आणि आपण ज्या पॉईंटवर होतो मोटरसायकल फक्त 2 दिसलेले आहेत. असं चालणारे तर ॲब्सोल्युटली एकही नाही. मीच आपला वेळा चाललेलं आहे. आणि आत्ताच नव्हे इतर वेळेला पण मी जेव्हा फिरायला जातो तेव्हासुद्धा असं रस्त्याने वॉकिंग करताना कोणी दिसत नाही. अर्थात हा ठीक आहे, हा हायवे आहे, पण इवन छोट्या रस्त्यांवर सुद्धा छोट्या रस्त्यांसुद्धा चालताना असं कोणी दिसत नाही. जे आहे ते सर्व 4 व्हीलर.
मी आलो आहे तर गाड्यांनो खूप लांबपर्यंत आलो आहे आणि जितकं आलो आहे तेवढं मला चालत रिटर्न जावं लागणार आहे. तर मी आणि चौक तर अगदी माझ्या नेकेड आईनेसुद्धा दिसत नाही, फार दूरपर्यंत आहे. तर मी आता हा व्हिडिओ इथंच होल्ड करतो आहे. एक 360 डिग्रीचा 360 डिग्रीमध्ये दाखवतो आणि 10-12 मिनटाचा व्हिडिओ होईल. आत्ता फक्त मोस्टली आणि तुमच्या लक्षात आलं असेल इतका वेळ मी व्हिडिओ दाखवतो आहे ना, तर केवळ 2 मोटरसायकल फक्त गेलेले आहेत. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.